भजन संहिता 105, स्तोत्र संहिता 105, Psalm 105 स्तोत्र संहिता 105, और उसका 37 से 37 पासून 37 से 45। 37 ते 45. Psalm भजन संहिता स्तोत्र संहिता 105 105, 37 से 37 ते 45। 45. त्याने लोकांना सोन्या रुपयासहित बाहेर नेले. त्याच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्गम नव्हता. त्यांच्या जाण्याने मिस्री लोकांना आनंद झाला, कारण त्यांना त्यांचे भय पडले होते. त्यांच्यावर छत्र होण्यासाठी त्यांनी ढग पसरला आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभ दिला. त्यांनी अन्न मागितले तेव्हा त्यांनी लावे पक्षी आणले आणि स्वर्गीय अन्नाने त्यांना तृप्त केले. त्याने खडक फोडला तेव्हा पाणी निघाले. ते नदीप्रमाणे वृक्ष प्रदेशातून वाहू लागले, कारण त्याला आपल्या पवित्र वचनाची व आपला सेवक अब्राहम यांची आठवण होती. त्याने आपल्या लोकांना आनंद करत, आपल्या निवडलेल्या लोकांना जयोत्सव करत बाहेर आणले. त्याने त्यांना परक्या राष्ट्रांचे देश दिले. त्या लोकांच्या श्रमांचे फळ यांच्या हाती आले, यासाठी की त्यांनी आपले नियम पाळावे, आपल्या नियमशास्त्राप्रमाणे वागावे, परमेश्वराचे स्तवन करा. प्रार्थना करें। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। पवित्र पिता वचन की सेवा को आपके हाथों में देती हूँ। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हुए पालन करने के लिए मदद करना। तेरा वचन कभी फेल नहीं होता। तो वचन जैसे आया है वैसे इन सबके जीवन को तू आशीष दे, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड। हम देखते हैं प्रियो की इस्राएल को परमेश्वर ने क्या किया, मिस्र देश से बाहर निकाला। आणि आपण पाहतो की देवाने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर मैं आपको काढले. बताना चाहती हूँ इस्राएल कौन है। आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की इस्रायल कोण आहे. परमेश्वर ने अब्राहम नाम के एक पुरुष को चुना, आणि देवाने अब्राहम नावाच्या एका पुरुषाची निवड केली, जो हमारे जैसे अन्य जाति का जो था। आपल्यासारख्या अन्य जातीतून होता. हाँ, लेकिन जब परमेश्वर ने उसे कॉलिंग किया, उसे बुलाया, कहा कि मैं तुझे वाचा बांधे हुए देश में लेके जाता हूँ, तो तू वहाँ मेरे लिए वहाँ आ जा। आणि ज्यावेळेस देवाने त्याला पाचारण केलं सेवेसाठी, त्यावेळेस आपण पाहतो की देवाने त्याला सांगितलं होतं की मी तुला करार केलेल्या एका देशामध्ये घेऊन जाणार आहे, म्हणून तू माझ्या मागे चाल. उसको एक पत्नी की, त्याला एक बायको होती, उसकी पत्नी बांझ थी। त्याची बायको बांध होते. तो इसलिए वो लोग देश ले अपना माता पिता भाई बहनों को सबको छोड़कर, जो देश उन्होंने कभी देखा नहीं, उस देश में वो लोग निकल गए। आणि तो आपली बायको, आपले सगळं काही तो आपल्या कुटुंबाच्या सगळ्या लोकांना सोडून आपल्या बायकोला घेऊन तो ज्या देशामध्ये देवाने करार केला होता त्या देशामध्ये त्याला घेऊन गेला. उस देश में वो लोग परदेसी रहे आणि त्या देशामध्ये ती लोक उपले राहिले. वहाँ पे लोग, वहाँ प्रभु उन्हें उस देश में लेकर आए। आणि देव त्यांना देशात घेऊन आला. प्रभु ने वहाँ उसे बहुत अमीर किया, आणि देवाने तिकडे त्याला खूप श्रीमंत केला, क्योंकि वो आज्ञा पालन किया ना। कारण त्याने आज्ञापालन केलं. आज्ञा पालन करने वालों को प्रभु आशीष देता है। आणि आज्ञापालन करणाऱ्या लोकांना देव आशीर्वाद तो देतो. प्रभु ने अब्राहम को वहाँ अमीर कर दिया। आणि देवाने अब्राहमाला तिकडे खूप श्रीमंत वहाँ केलं. जितने लोग थे, आणि तिथे जेवढी लोक होती, वहाँ से बढ़कर उसे आशीष आणि तिथल्या लोकांपेक्षा जास्त देवाने अब्राहमाला आशीर्वाद दिया। दिले. अब्राहम के द्वारा पहला पॉइंट प्रभु आपको सिखाता है, जब आप प्रभु के लिए जब आज्ञा पालन करते हो और प्रभु के लिए कुछ छोड़ते हो, तो जो छोड़कर आप जहाँ पर आप गए हो, वहाँ प्रभु उस जगह में आपको ऊंचा कर देता है। आणि अब्राहमाच्या देव तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे की जे काही सगळं काही सोडून तुम्ही देवाच्या मागे चालत आलेले आहात, मग जिथे देवाने तुम्हाला आणलेलं आहे तिथे देव तुम्हाला काय करतो, उंच करतो, ऊंचा करता है। भले आप वहाँ परदेसी हो, आणि भलेही तिकडे तुम्ही उपले वो असता, देश आपका नहीं, तो देश भलेही तुमचा लेकिन नाही, वहाँ पर आप राजा के जैसे ही रहते हो। पण तिकडे तुम्ही एका राजासारखेच राहता. वहाँ आपको प्रभु गरीब नहीं करेगा। आणि तिथे देव तुम्हाला गरीब नाही तो करत. आज्ञा पालन से एक सबसे बड़ी आशीष आती है अमीरता आणि आज्ञा पालनाच्या द्वारे सर्वात मोठा आशीर्वाद देतो तो म्हणजे श्रीमंती और ऊंचा पद। आणि उंचपणा. तो जहाँ आप रहते हो, जिथे तुम्ही राहता, वहाँ प्रभु आपको ऊंचा करता आणि है। तिथे देव तुम्हाला उंच करतो. यहाँ पर अब्राहम जैसे वहाँ आया, वो फ्री था, परदेसी था, लेकिन फिर भी वो रिच था और उस देश को चलाता था। आणि अब्राहम जसं तिकडे आला तो उपरीच होता, पण तरी सुद्धा तिकडे राहत असताना तो श्रीमंत होता आणि खूप उंच होता. बुढ़ापन में परमेश्वर ने उसे बेटा दिया। म्हातारपणी देवाने त्याला एक मूल दिलं. उसकी पत्नी जो बांझ थी, त्याची बायको बांध होती, उसके द्वारा एक बेटा हुआ, उसका नाम है आइजैक, तरी सुद्धा तिच्याद्वारे त्याला एक मूल झाला, त्याचं नाव होतं इसाहक. है ना। और परमेश्वर ने आइजैक के द्वारा उसे आशीषित आणि देवाने इसाहक देऊन त्याला आशीर्वादित किया। केलं. और फिर उस आइजैक को 2 बच्चे हुए, आणि त्या इसाहकाला 2 मुलं झाले. वो है एसाव, दूसरा है याकूब। आणि एकाचं नाव आहे एसाव आणि दुसऱ्याचं आहे याकोब.
परमेश्वर ने याकूब को पसंद किया, आणि देवाने याकोबावर प्रीती केली, वो अच्छा है। तो चांगला आहे. एसाव का मन परमेश्वर की ओर नहीं था, आणि एसावचं मन देवाजवळ नव्हतं, परंतु याकूब परमेश्वर को डरता था। पण याकोब देवाला घाबरायचा. हाँ, याकूब को जो 12 बच्चे हुए, याकोबाला जी 12 मुलं झाली, हाँ, उसके बाद परमेश्वर ने याकूब का नाम चेंज किया और उसका नाम रखा इस्राएल। आणि त्याच्यानंतर देवाने त्याचं नाव चेंज केलं आणि त्याचं नाव ठेवलं तो इस्रायल. याकूब के नाम का अर्थ है धोखा देना, याकोब नावाचा अर्थ आहे फसवणारा पैर को खींचने वाला, आणि पाय ओढणारा. और इस्राएल का नाम का अर्थ है आशीषित। आणि इस्रायल नावाचा अर्थ आहे आशीर्वादित. तो परमेश्वर ने कहा, आज से तू धोखा नहीं देगा, किसी का पैर नहीं खींचेगा, परंतु तू आशीष का मूल बन जाएगा। आणि देव त्याला म्हणाला की आजपासून तू कोणालाही फसवणार नाही, कोणाचे पाय खेचणार नाही, पण तू लोकांना तू काय करशील, तू आशीर्वादाचं मूळ असशील. फिर उसको उसके काल में अकाल पड़ा, आणि त्याच्या काळात दुष्काळ पडला, और उस अकाल से बचने के लिए लोग इजिप्ट देश में गए। आणि त्या दुष्काळापासून वाचण्यासाठी ते लोक मिस्र देशात गेले. 7 साल अकाल था। 7 वर्ष दुष्काळ होता. 7 साल बीतने के बाद वो लोग मिस्र से नहीं आए। आणि 7 वर्ष लोटल्याच्या नंतर ते पुन्हा काही मिस्र देशातून परत नाही आले. उन्हें बहुत अच्छा लगा वो त्यांना देश। तो देश खूप आवडला. जहाँ वो लोग गए थे, जब याकूब और उसके पूरे लोग गए तब कितने लोग थे? 77 लोग थे। आणि याकोब आणि जेव्हा त्याची सगळी लोक गेली होती त्यावेळेस ते लोक 77 लोक होते. लेकिन वहाँ 7 साल बीत गए, आणि तिथे 7 वर्ष लोटली. 7 साल के बाद आणि 7 वर्षानंतर वहाँ लाखों लाखों हो गए। आणि ते लाखो लोक झाले. कितने हो गए? किती लोक झाले? लाखों लाखों, लाखो बहुत लाख। आणि खूप सारे लोक. अब इससे दूसरा पॉइंट परमेश्वर हमें ये सिखाता है, आणि याच्याद्वारे दुसरा मुद्दा देव आपल्याला प्रभु शिकवतो. उसके लोगों को कम नहीं रखता, आणि देव त्याच्या लोकांना कमी ठेवत नाही, पण त्यांना वाढवतो. है ना? तो इसीलिए क्रिश्चियंस भी बढ़ क्यों रहे हैं? आणि म्हणून ख्रिश्चन लोक का वाढतात? उसका कारण ये है, त्याचं कारण हेच आहे, बढ़ाता है। कारण देव वाढवतो. तो प्रभु कैसे बढ़ाता है? आणि देव कसं वाढवतो? मल्टीप्लिकेशन यानी गुणाकार से, आणि गुणाकार करून. अधिक से नहीं, अधिकने नाही, मल्टीप्लिकेशन। गुणाकाराने. तो गुणाकार से यानी ज्यादा संख्या निकलती आणि गुणाकार केल्याच्या नंतर जास्त संख्या है। इसीलिए निघते. इसराइली बहुत बढ़ गए। आणि म्हणून इस्रायली खूप वाढले. आज हम मसीह लोग कैसे बढ़ रहे हैं? आणि आज आपण ख्रिस्ती लोक कसे वाढतोय? क्रॉस के कारण, आणि क्रूसामुळे, यीशु के क्रूस के बलिदान के कारण। आणि येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या बलिदानामुळे. तो आज परमेश्वर उसके पुत्र के द्वारा, उसके पुत्र ने जो क्रूस पर किया, उस बलिदान के द्वारा वो आज मनुष्य जाति को बचाता है और बढ़ाता है। आणि आज देवाने त्याचा जो पुत्र दिलेला आहे, त्याच्या पुत्राच्या बलिदानाच्या द्वारे आज लोकांचं दारुण होत आहे. देव लोकांना वाचवत आहे. आपको समझा? तुम्हाला समजलं? तो इस रीति से प्रियो, हम देखते हैं कि बहुत साल वहाँ रहने के बाद इतने लोग हो गए, इजिप्ट में बहुत लोग हो गए, आणि खूप वर्ष तिकडे राहिल्याच्या नंतर मिस्र देशामध्ये खूप सारी लोक झाली. तो वहाँ एक नया राजा आया, आणि तिथे एक नवीन राजा आला. और उस राजा ने देखा होगा इतने बड़े लोग हो गए, चलो हम इन्हें गुलाम बनाए। आणि त्या राजाने बघितले की आता एवढी लोक वाढलेली आहेत, चला आपण यांना गुलाम तो बनवूया. वो गुलाम, उन इसराइलियों को गुलाम बनाया, आणि त्या इस्रायली लोकांना त्यांनी गुलाम बनवलं. सताने लगा, त्यांना सतवू लागला, मारने लगा, त्यांना मारू लागला, बहुत दुख उन्हें देने लगा, आणि खूप दुःख त्यांना देऊ लागला. उनके लड़कों को बढ़ने नहीं देता था, आणि त्यांच्या मुलांना तो वाढू देत मार नव्हता, डालता था। मारून टाकायचा. तो ये सारे काम फिरौन के राजा के द्वारा हुआ। आणि ही सगळी कामं पारू राजाच्या मुळे ये झाली. क्यों हुआ? आणि काय झालं? उसका कारण है इसराइल वापस अपने देश में जो परमेश्वर ने बोला था वहां नहीं गया। आणि त्याचं कारण आहे की देवाने जे दोष निवडला होता त्या देशामध्ये इस्रायल लोक पुन्हा नाही 7 गेले. साल के बाद, चलो 8 साल हुआ, आणि 7 वर्षानंतर जर 8 वर्ष झाले, 9 साल हुआ, 9 वर्ष झाले, वापस लौट आना चाहिए था। पुन्हा त्यांनी परत यायला पाहिजे होतं ना. उन्हें वो जगह अच्छी लगी, त्यांना ती जागा आवडली, आराम अच्छा लगा, आणि त्यांचा आयुष्य चांगला वाटला. तो इसीलिए प्रभु ने दुख चालू किया। आणि म्हणून देवाने त्यांच्या जीवनात दुःख चालू केलं. इसलिए लौट आना परमेश्वर के पास, यानी जो जगह उनको परमेश्वर ने दिया था वहां आना चाहिए था, नहीं आए इसलिए दुख हुआ। आणि जो देश देवाने त्यांच्यासाठी ठेवला होता तिकडे त्यांनी पुन्हा परत यायला पाहिजे होतं, पण ती लोक नाही आले म्हणून त्यांच्या जीवनात दुःख आले. इसीलिए प्रियो, जो लोग प्रभु के पास आना चाहिए जब नहीं आते तो उनके जीवन में प्रभु दुख दे देते हैं, उनके जीवन में विपत्ति आती है। आणि म्हणून ज्या वेळेस लोकांनी देवाजवळ यायला पाहिजे त्यावेळेस लोक येत नाही, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये दुःख आणि त्रास तो येतो. लोग दुख खुद से लेते हैं, परमेश्वर देने में कोई इंटरेस्टेड नहीं है। आणि जी लोक आहेत दुःख स्वतःहून ओढवून घेतात, देवाला काही आवडत नाही त्यांच्या जीवनात दुःख द्यायला. वो खुद से अगर आते, ते स्वतःहून जर त्यांनी आले दुःख नाही असते आएगा. तर दुःख त्यांच्या जीवनात आज हम नसतं. हैं प्रभु के पास आते हैं, इसलिए हम मृत्यु से, बीमारियों से, संकटों से दूर है। आणि आज आपण देवाजवळ आहोत म्हणून मृत्यू, संकट, आजारपण या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर आहोत. लेकिन आगे उनके लिए अभी जैसे वो दुख उन्हें कब आया, जब नया फिरौन आया, आणि दुःख त्यांच्या जीवनात केव्हा आलं, ज्यावेळेस नवीन पारो आला. जो
जुना फारो मर गया। आणि जुना जो फारो आहे तो मेला। तो वैसे ही आज बहुत से लोग यीशु के पास से दूर है, चर्च नहीं आते, वो लोग सुख में है, खा के पी के एंजॉय में है, लेकिन आने वाले दिनों में उनको दुख मिलेगा और वो लोग वापस लौट आएंगे। तो दर्द से तो गुजरना पड़ेगा। क्यों? यीशु के पास नहीं आए ना इतने दिन, तो उन्हें कितना साल लगा इसराइलियों को? हाँ? नहीं 400 साल। 400 वर्ष। कितना? किती? वो लोग गुलाम कितने साल थे? आणि ते गुलाम किती वर्ष होते? 400 साल। 400 वर्ष। फिर बाद में 430 हुआ। आणि नंतर 430 झाले। क्या हुआ? 430 साल हुआ। आणि 430 वर्ष तो झाले। टोटल उनकी जो गुलामी की जो संख्या है 430। आणि त्यांची गुलामगिरीची जी संख्या आहे 430। तो वैसे ही एक बार मसीह से कोई दूर चला जाता है तो उसको भी गुलामगिरी में भी कुछ समय रखा गया है। तो वो इतना जल्दी वापस, कोई लोग जल्दी लौट आते हैं, लेकिन कोई लोग जो जल्दी वापस लौट के नहीं आते। आणि जी लोक ख्रिस्ताला सोडून गेलेले आहेत त्यांना त्या गुलामगिरीमध्ये खूप वर्ष त्या गुलामगिरीतून खूप वर्ष जावे लागतात। काही लोक लवकर येतात, पण काही लोकांना खूप काळ लोटावा लागतो। कुछ लोग जल्दी आ जाते, लौट आते, बाबा नको बाबा आपण येशूकडे जाते म्हणून आपल्याला हा त्रास होतोय, चला बाबा आपण येशूकडे जाऊ। काही लोग लवकर येतात की अभी हम यीशु के पास नहीं जा रहे, हमारे जीवन में इतनी तकलीफें आ रही है, चलो हम यीशु के पास काही कैसे लोक जाएंगे। पिण्यात, खाण्यात, मजा मारण्यात त्यांना सुख वाटतं, नंतर मग त्यांना जेव्हा त्रास होतो, पण पटकन त्रास तो जात नाही। जेव्हा शेवटची घटका येते तेव्हा ते ख्रिस्ताकडे येतात। और कुछ लोग खाने पीने के पीछे लगे रहते हैं, फिर उनको कुछ जीवन में उनके तकलीफ आता है, दुख आता है, उसमें भी वो लोग यीशु के पास नहीं आते, पर जब मरने के कगार पर बैठे रहते हैं तब वो लोग यीशु के पास आ तो जाते हैं। आपला देव चांगला आहे और वो तो हमारा परमेश्वर अच्छा है। मला सोडून गेलेला ना, हट, कि वो ऐसा नहीं बोलता कि मुझे छोड़कर गया था ना कि अभी मेरे पास मत आ, असं नाही बोलत। ऐसा वो नहीं बोलता है। तर आपण किती लोक, किती मी स्वतः पाहिलेले, किती वर्ष ते लोक देवापासून लांब आहेत, पण शेवटच्या घटकेला ते देवाकडे गेल्यानंतर देवाने त्यांना ग्रहण केलं। और कितने सारे लोगों को मैंने ऐसा देखा है कि जो लोग परमेश्वर को छोड़कर चले गए, फिर आखिर के क्षण में वो यीशु के पास आते, फिर भी यीशु उन्हें स्वीकार कर खरंच आपला लेता है। येशू खूप चांगला आहे। और सच में हमारा परमेश्वर बहुत अच्छा है, खूप चांगला म्हणजे खूप चांगला। बहुत अच्छा है, बहुत अच्छा है। बऱ्याच वेळेला लोक म्हणतात एवढा येशू चांगला आहे तर मग तो स्वतःला का नाही वाचवू शकला? और बहुत बार लोग बोलते कि यीशु मसीह इतना अच्छा है तो अपने आप को बचा क्यों नहीं पाया, तू कसं काय स्वतःला वाचवणार? और वो कैसे अपने आप को बचाएगा? का बा? कारण तो आपल्याला वाचवायला आलाय ना, क्यों? वो हमें बचाने के लिए आया ना, स्वतःसाठी थोडी आलाय। और खुद के लिए थोड़ी आया था। एवढं बुद्धी लोकांना नाही, और इतनी भी बुद्धि लोगों को नहीं। कुणासाठी आला? और वो किसके लिए आया था? आपल्याला और वाचवायला। हमें बचाने के लिए आया। त्याने जर स्वतःला वाचवलं असतं तर तो आपल्याला कसं और अगर वो अपने वाचवायला? आप को बचा लेता फिर वो हमें कैसे बचा लेता? इथपर्यंत त्याला क्रूसावर असताना सुद्धा बोलले, तू जर खरंच ख्रिस्त आहे, एवढ्यानं वाचवलं तर स्वतःला वाचव। यहाँ तक कि क्रूस के ऊपर भी उन्होंने लोगों ने उससे कहा था कि अगर तू लोगों को बचाने के लिए आया है तो फिर तू क्या कर, खुद को पहले बचा। पण तो त्याला माहित आहे तो कशासाठी आलाय। और उसको पता है वो किसके लिए आया त्याने था। त्याचा उद्देश दूर नाही केला, लोकांच्या बहकवण्यात तो आला नाही। आज बरेच जण लोक बहकवण्यात येतात। और वो भटकाने में नहीं आया, पर आज बहुतायत लोग भटकाने में आ जाते तो हैं। काय तो क्रूसावरून आला असता खाली, और वो क्रूस पर से नीचे उतर कर आ जाता, आला असता, त्याला काय आ सहज आहे, जाता। उसको तो आसान है सहज होतं त्याला। और आसान था उसके लिए, पण त्याने आपल्याला पाहिलं, पर उसने हमको देखा, त्याने देवाची योजना पाहिली। उसने परमेश्वर की योजना को मी देखा जर खाली आलो तर हे वाचणार नाही। कि अगर मैं नीचे आया तो फिर ये लोग बचेंगे नहीं। एकदा एका माणसाने मला असंच विचारलेलं, और एक बार एक इंसान ने मुझे ऐसे ही पूछा, तो अजून आता पण नाही आहे येशू, और अभी वो यीशु में नहीं है, त्यावेळेला मी त्याला सुवार्ता दिलेली आहे। और उस समय पर मैंने उसको सुसमाचार बताया था। एवढा येशू निवडून मेला, तर मग त्याने स्वतःला वाचवायचं ना, त्याने मेलेल्यांना जिवंत केलं, रोग्यांना बरं केलं, सगळ्यांना केलं, तर मग तो स्वतःला का नाही वाचू शकला? म्हटलं तुझ्यासाठी। तब उसने मुझसे कहा कि यीशु मसीह ने इतना चिल्ला कर अपना प्राण छोड़ दिया, उन्होंने मुर्दों को जिलाया, उन्होंने रोगियों को चंगा किया, तो फिर उन्होंने अपने आप को क्यों नहीं बचाया? तो फिर मैंने उनको उत्तर दिया कि तुम्हारे लिए, तुझ्यासाठी आणि माझ्यासारख्या तुम्हारे लिए और मेरे जैसे पापी लोगों के लिए। म्हणून तो मेला, त्याने स्वतःला वाचवलं नाही म्हणून आज त्याने मला वाचवलं, तो तुम्हाला वाचू इच्छितोय, और वो मर गया इसलिए आपको और मुझे वो आज बचा पाया है ना, म्हणून तुम्हालाही तो वाचू इच्छितो। और इसलिए वो आपको भी बचाना चाह रहा है। जर तुम्हाला वाचायचे तर त्याच्यावर विश्वास ठेवा। अगर आपको बचना है तो आप उसके ऊपर विश्वास मी रखो। ठेवला, मी वाचले, और मैंने उसके ऊपर विश्वास रखा, मैं बच गई। तुम्ही बघा तुमचं। और आपको देखो आपको क्या करना है। तर बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं तो देव आहे ना, मग त्याने वाचवलं पाहिजे, पण तो उद्देश, देवाचा जो उद्देश आहे तो लोकांना माहिती नाही। और बहुत बार लोगों को ऐसा लगता है कि वो परमेश्वर है तो अपने आप को बचाना चाहिए था, पर बहुत बार लोगों को परमेश्वर का उद्देश समझ में नहीं आता। तर सांगण्याचा उद्देश की
आज इथे आपण पाहतो की हे देवाने त्यांना काय केलं, प्लॅनिंग केली की मोसेसच्या द्वारे त्यांना बाहेर काढायचं. और हम देखते हैं कि परमेश्वर ने एक योजना बनाई कि वो मूसा के द्वारा इस्राएली लोगों को बाहर निकाले. तर जसं देवाने त्यांना मोसेसच्या द्वारे बाहेर काढलं, तो जैसे परमेश्वर ने उनको मूसा के द्वारा बाहर निकाला इथे लिहिलेलं आहे की तर इस्रायल को सोना चांदी दिलाकर निकालले आहे. आणि त्यावेळेस त्या लोकांना सोन्या रुपयासहित देवाने बाहेर काढलं. काय केलं, सोन्याचं चांदी सकट. और सोने चांदी के साथ. क्यों? क्यों? क्योंकि इतने साल वहाँ काम किया था. कारण एवढी वर्ष त्याने तिकडे काम केलं होतं तो जो उन लोगों ने उनकी मजूरी उनको नहीं दी थी. आणि त्याची मजुरी त्या लोकांनी त्यांना दिली इतने नव्हती. साल गुलाम बनाया, आणि एवढी वर्ष त्यांना गुलाम बनवून ठेवलं. परमेश्वर ने वो सब उनको वापस लौटाया. आणि म्हणून देवाने ते सगळ्या गोष्टी त्यांना परत उनके करवल्या. अंदर एक जन भी निर्बल नहीं, आणि त्यांच्यामध्ये एकही व्यक्ती दुर्बल नव्हता. एक जन भी नहीं, एक व्यक्ती सुद्धा नाही. सब बलवान थे. सगळे बलवान होते. जबकि उन्हें दिखाया क्या गया था आणि बल्कि त्यांना दाखवण्यात काय आलं कि होतं वो गुलाम है, की ते गुलाम आहेत. लेकिन गुलामगिरी में भी वो बलवान थे. पण त्या गुलामगिरीमध्ये सुद्धा ते बलवान होते. याद रखो, आज आप में से भी जो लोग तंबाकू खाते हैं या दारू पीते हैं या कोई पापों में हो, तो भले आपकी गुलामगिरी में हो लेकिन आप निर्बल नहीं हो, ये बात आप फिट रखना. आणि भलेही तुम्ही दारू पिता, तंबाखू खाता, कोणत्या ना कोणत्या तरी पापामध्ये अडकलेले आहात, पण तरी सुद्धा तुम्ही निर्बल नहीं आहात, तुम्ही बलवान आहात. तुमच्या बाइबल हमें मनात बताता है हम में से कोई भी निर्बल नहीं. भले ये लोग गुलाम में थे ना, लेकिन गुलामगिरी में थे लेकिन निर्बल नहीं थे. आणि ही लोक सगळे गुलामगिरीमध्ये होते, पण गुलामगिरीमध्ये असून सुद्धा ही लोक निर्बल तो नव्हते. वैसे ही आज भी मसीहों में कुछ लोग गुलाम है, मतलब शैतान के दावपेच की तरह है, लेकिन वो लोग निर्बल नहीं है. सिर्फ उन्हें मालूम नहीं है कि अरे बाबा वो लोग बलवान है. मैंने अभी थोड़े समय पहले बताया ना पवित्र आत्मा ने कि उन्हें एक आईना दिखाया गया, वो गुलाम है गुलाम है गुलाम है, लेकिन जबकि वो छुड़ाए हुए लोग थे. वो कौन थे? अब्राहम के आशीषित लोग थे, आणि सोडवलेली लोक होती, अब्राहमांच्या द्वारे आशीर्वादित केलेली लोक चुने होती. हुए लोग थे. आणि निवडलेले लोक होते. आपको समझ में आया? तुम्हाला तो समजलं? इसीलिए परमेश्वर ने उन्हें सोना चांदी दिलाकर उन्हें लेकर निकला. आणि म्हणून देवाने सोनं चांदी सगळं काही देऊन त्यांना बाहेर काढलं. तो परमेश्वर इस अध्याय से सबसे पहला पॉइंट परमेश्वर आपको बताता है, प्रभु हमें यीशु के द्वारा शैतान की गुलामी से निकाला, तो प्रभु कभी भी नहीं चाहेगा कि हम गरीब हो और हम में से कोई निर्बल हो. आणि देवाने आपल्या मुलाच्या द्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला या जगाच्या गुलामगिरीतून देवाने सोडवलेलं आहे. मग देवाची बिलकुल इच्छा नाही की आपण गरीब राहावं किंवा निर्बल राहावं. तो प्रभु हमें भी धन देता है. आणि देव आपल्याला सुद्धा धन जैसे देतो. इनके पास सोना चांदी था, सोनं चांदी होतं. उन्होंने क्या किया, निकलते समय मिस्र को लूट लिया, त्यांनी काय केलं, निघताना मिस्र देशात अपने लुटलं पड़ोसियों को लेकर आए. आणि आपल्या शेजारच्याकडनं सगळ्या गोष्टी घेऊन आले. यहाँ तक कि हम देखते हैं कि वाचा बांधे हुए देश में जब वो परमेश्वर उन्हें लेकर गया, आणि वचनदत्त देशामध्ये ज्यावेळेस देव त्यांना घेऊन गेला, 44 वचन में आप पढ़ सकते हैं कि अन्य लोगों ने जो काम किया था उसका फल का अधिकारी वो हुए. आणि 44 वचनामध्ये वाचू शकता की परक्या राष्ट्राच्या देशाच्या लोकांनी जे काही श्रम केले त्याचं फळ ह्यांच्या हाती लागलं ये अधिकारी बने. आणि हे त्यांचे आपको अधिकार भी यही कहना है, मग तुम्हाला पण हेच म्हणायचं आहे हमने गुलामी से छुड़ाया हुआ, की मी गुलामगिरीतून सोडवलेला व्यक्ती मैं आहे. निर्बल नहीं, मी निर्बल नाही, कमजोर नहीं, मी निर्बल और नाही, गरीब तो बिल्कुल नहीं. आणि मी गरीब तर बिलकुल पण और नाही. अन्य जातियों ने जो काम किया है उसका फल मुझे मिलेगा. आणि अन्य जातीच्या लोकांनी जे काम केलेलं आहे त्याचं फळ मला नक्की उसका मिळेल. अधिकारी मैं हूँ. त्याचा अधिकारी मी आहे. है ना? तो परमेश्वर के पास आपको इस रीति से कहना है, क्योंकि प्रभु ने आपको भी क्या किया है, गुलामी से छुड़ाया है. आणि देवाजवळ तुम्हाला असंच बोलायचं आहे का, कारण का देवाने तुम्हाला गुलामगिरीतून सोडवलेला आहे. जब मिस्र देश से सारे इस्राएली बाहर निकले तो बहुत खुश हुए इस्राएली लोग. आणि ज्यावेळेस मिस्र देशातून इस्रायली लोक बाहेर निघाले तर मिस्र देशातील लोक खूप खुश झाले. क्यों था? क्योंकि वो लोग डर गए थे तसे मिस्र सगळे मिस्री लोक घाबरले होते इस्राएलियों से, इस्रायली क्योंकि लोकांशी. इस इस्राएलियों के कारण उनके ऊपर बहुत विपत्ति आ गई. कारण ह्या इस्रायली लोकांमुळे त्या लोकांमध्ये खूप सारे एक विपत्ती आल्या नहीं, दो होत्या. नहीं, और सबसे लास्ट 10वीं विपत्ति गिरी. उनके पौरुष का जो प्रथम फल था वो मारा गया. आणि एक नाही दोन नाही 10 विपत्ती त्यांच्यावरती आली. आणि जी 10वी विपत्ती होती की त्यांचा पौरुषत्वाचं एक प्रथम फळ देव त्याच्यामध्ये मिळालं, नष्ट किया गया. आणि ते नष्ट करण्यात आलं. सबसे बड़ी विपत्ति थी. आणि सर्वात मोठी विपत्ती त्यांच्यावरती होती. छोटे से लेके गरीब से लेके राजा के महल तक. आणि गरीबापासून ते राजाच्या महिलापर्यंत. तो इसीलिए वो डर गए थे, आणि म्हणून ते घाबरले. कहीं ऐसा ना हो हम भी चले जाए, आणि असं होऊ नये की आम्ही पण अब हम जाऊ, भी मर जाए. की आता आम्ही पण बोले मरावं. निकल जाओ, रात को ही निकाल दिया. आणि म्हणून त्यांना रात्रीच्या रात्रीच त्या लोकांनी काढून टाकलं. इसलिए जो प्रभु इस वचन से प्रभु आपको पहला पॉइंट सिखाता है, आपको जितने लोगों ने लूटा है, आपकी मजूरी रखी है, आपको सताया है, दुष्ट के हाथ से प्रभु ने छुड़ाते समय आपको खाली नहीं, जो कुछ आपका है वो आपको देगा. दूसरा,
प्रभु आपको ये कहता है, रात को प्रभु आपको उठाकर आपको प्रार्थना करने के लिए कहता है। आणि पहिली गोष्ट देवी ते तुम्हाला सांगत आहे की देवाने तुम्हाला या जगाच्या शैतानाच्या गुलामगिरीतून सोडवलेलं आहे। मग देवाने तुम्हाला रिकाम्या हाताने नाही काढलं, म्हणून सोनं चांदी सगळ्या वस्तू देऊन देवाने तुम्हाला बाहेर काढलेलं आहे, ते तुम्हाला नक्की भेटेल। आणि दुसरी गोष्ट आपण इथे पाहत आहोत की देव म्हणतो की तुम्हाला रात्रीच्या प्रार्थनेसाठी मी तुम्हाला मैं उठवेन। नहीं कहती कि 2 घंटा प्रेयर, आणि मी नाही म्हणत 2 तास प्रार्थना करा, लेकिन जब थोड़े समय के लिए आप रात को उठो, थोड्या वेळासाठी का होईना पण रात्रीचं उठा रात को उठकर उस दूर से लड़ो आणि रात्रीचं उठून त्या दृष्टाशी लढा जिसने आपको लूटा है। ज्याने तुम्हाला लुटलेलं आहे। क्योंकि देखो, अभी मुझे सोचो संतोष भाई को मिलना है, आणि आता समजा मला संतोष भाऊंना भेटायचं आहे, तो मुझे कहाँ जाना पड़ेगा? मला कुठे जावं लागेल? खपोली में, और उनका घर परळी में है, बराबर? तो मुझे परळी में जाना पड़ेगा। आणि मला परळीमध्ये जावं और लागेल। मुझे मालूम है वो दिन भर तो घर में रहते नहीं है, आणि मला तर माहिती आहे की ते दिवसभर तर घरात नसतात, ताकि काम को जाते हैं। कारण ते कामाला जातात। फिर मुझे कब जाना पड़ेगा? मला केव्हा जावं लागेल? हाँ, शाम के बाद, रात। संध्याकाळनंतर। क्योंकि नेचुरली आदमी लोग कैसे थोड़े लोगों के समय बिताकर उनका हिसाब बेसाब चुकता करते करते रात को 9-10 बज जाते घर पे आने के लिए। आणि थोडंसं माणसांमध्ये बसून किंवा त्यांचा हिशोब वगैरे सगळ्या गोष्टी करून यायला त्यांना रात्रीचे 9-10 वाजतात। तो फिर मुझे कभी जाना पड़ेगा? मला केव्हा जावं लागेल? 10 बजे। 10 वाजता। फिर वो मुझे मिलेंगे, मग ते मला फिर मैं भेटेल। उनसे बात करूँ, मग मी त्यांच्याशी बोलेन। बराबर है? तो वैसे ही अंधकार की जो शक्तियाँ हैं वो रात को ही सक्रिय रहती है, वो रात को ही मिल सकती है। आणि म्हणून अंधकारची जी शक्ती आहे ती रात्रीची जागृत असते आणि रात्रीची जास्त कामं करते ना। तो इसीलिए वो जब कब मिलेगी उसी समय पर आपको प्रेयर करना है। आणि म्हणून ज्यावेळेस ते तुम्हाला भेटेल त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची। तो रात को 12 से 3 के बीच में जब भी आप उठते हो, आप थोड़ा 15-20 मिनट, आधा घंटा, 1 घंटा प्रेयर करो। आणि 12 ते 3च्या मध्ये ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटतो, अर्धा तास 1 तास, त्यावेळेस तुम्ही प्रार्थना तो आपको जो सता रही है, मग तुम्हाला जे टॉर्चर कर रही तुम्हाला जे है, टॉर्चर उस करतात आत्मा से लड़ो। त्या आत्म्याशी तुम्ही लढा। कहना, मैं परमेश्वर के राज्य से इस शैतान के राज्य में जो व्यक्ति है, जो दुष्ट आत्मा, जैसे मैंने क्या कहा, यहाँ इतने पुरुष है लेकिन मैंने सब पुरुषों से कहा गया, मैंने क्या बोला? संतोष भाई। तो वैसे ही जो आत्मा आपको तकलीफ दे रही है, सता रही है, टॉर्चर कर रही है, उस आत्मा का नाम लेकर उससे लड़ो। आणि जी आत्मा तुमच्याशी लढत आहे त्या आत्म्याचं नाव घेऊन त्या आत्म्याशी तुम्ही लढा। ना आपके बदन को या रात को नींद नहीं दे, किंवा तुम्हाला रात्री झोप देत तो बोलना नाही, है नींद न देने वाली आत्मा, झोप न देणारी आत्मा, या आपका शुगर बढ़ा रही है, किंवा तुमचा शुगर वाढवते, आपके डायबिटीज की स्पिरिट आणि डायबिटीजचा आत्मा है ना। आपको उन आत्माओं को जो आपको यहाँ पर आपको बदन में दर्द दे रही है, तुमच्या शरीरामध्ये दुखणं देत आहे, तो शरीर में वेदना देने वाली आत्मा, मग शरीरामध्ये वेदना देणारी आत्मा प्रोक्लेम करना, मैं शैतान के राज्य से उस आत्मा से लड़ रही हूँ और उसका अधिकार को मेरे जीवन से, मेरे कुटुंब के जीवन से नष्ट करती हूँ। आणि शैतानाच्या राज्यात मी त्या आत्म्याशी लढत आहे आणि त्या आत्म्याचा मी विरोध करते आणि त्याला माझ्या शरीरामधून निघून जायचे आहे। नाइट प्रेयर इज बेस्ट प्रेयर। आणि रात्रीची प्रार्थना उत्तम प्रार्थना आहे। थोड़ा सा, जैसे आपने कितना समय बोला, आधा घंटा ना, आणि तुम्ही कसं 25 बोलत मिनट, अर्धा तास 30-25 मिनिटं तेवढाच वेळेपर्यंत करा। देखो क्या मिरेकल्स होते हैं। आणि बघा काय चमत्कार होतात। ठीक है, तो प्रभु आपके लिए दैवी तरतूद करता है, सामर्थ्य अपना हाथ बढ़ाता है। आणि देव तुमच्यासाठी दैवी तरतूद करतो आणि स्वतःचा सामर्थ्य हात तुमच्यासाठी ये वाढवतो। परमेश्वर का दैवी काम है, आणि हे देवाचे एक दैवी काम आहे। रात को बाहर निकालना। आणि रात्रीच्या वेळेस बाहेर काढणं। हालेलुया। इस तरह हम देखते हैं यहाँ इस तरह आपण इकडे पाहतो कि परमेश्वर ने उनको शक्ति दिया, चंगाई दी है। आणि देवाने त्यांना शक्ती आणि आरोग्य दिलं। इस्राएल के लोग बलवान थे और निरोगी थे, आणि इस्रायली लोक बलवान होते आणि निरोगी होते, है ना, कोई कमजोर नहीं था, कोणीही दुर्बल नव्हता, स्ट्रांग थे, मजबूत होते। इसीलिए म्हणून उन्हीं में से लोग सैनिक बन गए। आणि त्यांच्याच मध्ये लोक सैनिक बनले। बरोबर है। यहोशुआ ने कहीं बाहर से सैनिक लाया था, आणि यहोशुआने बाहेरून सैनिक आणले होते का? बताइए, सांगा। नहीं ना, नाही ना, उन्हीं में से चुना ना। त्यांच्याच मधून निवड केली ना। तो वैसे ही प्रियो, परमेश्वर हमें भी यही बताता है, हम ही में से परमेश्वर सैनिकों को चुनता है, तो हम सेना बनकर खड़े होकर लड़ना है। आणि देव आपल्याला सुद्धा हेच सांगत आहे की आपल्याला सुद्धा सैनिक म्हणून लढायचं आहे। हाँ, तो इसलिए अच्छा, सैनिक लोग को देखो अच्छा खाना खाते हैं, आणि सैनिक लोक बघा चांगलं जेवतात, खाते। खातात। अभी कुछ लोग बोलेंगे हमको क्या मालूम क्या खाते हैं, काही लोक म्हणते आम्हाला काय माहिती काय खातात, हम तो वहाँ नहीं थे,
आम्ही तर तिकडे नव्हतो और हमें तो दिखाया नहीं गया है, आणि आम्हाला तर दाखवण्यात नाही ना. लेकिन सैनिक लोगों को अच्छा खाना दिया जाता है। आणि सैनिकांना चांगलं जेवण दिलं जातं. दूध, दूध, अंडा, अंड, नॉनवेज, नॉनव्हेज, व्हेज, चपाती, चावल, अच्छा फूड दिया जाता है। आणि चांगलं जेवण दिलं जातं. क्यों? आप हाँ? सुरक्षित ठेवूया आपला देश. हाँ? हम एक लढू शकते हाँ। दुश्मनावर. और बरोबर आहे. लढायला त्यांना ताकद पाहिजे ना. जेवतील तर त्यांना ताकद, विटॅमिन्स भेटतील ना. खाना खाएंगे तो उनको विटामिन मिलेंगे. बराबर है. तो वैसे ही प्रियो, आपको भी खाने में अच्छी अच्छी वस्तुएं रखना है, आणि तुम्हाला सुद्धा खाण्यामध्ये चांगल्या चांगल्या वस्तू ठेवायच्या आप ताकि आपका शरीर भला चंगा रहे. त्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहावं. तो इसीलिए यहाँ जो दिया है परमेश्वर ने उन्हें, उनका सबका शरीर कैसा रखा था? शक्ति और आरोग्य, हेल्दी रखा था उनका. आणि देवाने त्यांचं सगळ्यांचं शरीर निरोगी आणि चांगलं ठेवलं होतं. तो हमें भी हमारा शरीर हमेशा हेल्दी रखना है, अच्छा रखना है, आणि आपल्याला सुद्धा आपलं शरीर निरोगी आणि चांगलं क्योंकि ठेवायचं. हमारे शरीर की जरूरत है यीशु को, कारण आपल्या शरीराची गरज आहे येशूला, पवित्र आत्मा को. पवित्र आत्म्याला. आपको समझा? तुम्हाला इसलिए समजलं? बारंबार आप बीमार नहीं गिरो. म्हणून वारंवार आजारी अभी आप नका. बोलोगे बीमारी क्या मेरे हाथ में है क्या? आणि तुम्ही म्हणाल आता माझा पण काय माझ्या हातात आहे का? नहीं, है ना आपके हाथ में. आहे ना तुमच्या आप हातात. उसे रोक तो सकते तुम्ही हो, त्याला अडवू तर शकता, टोक सकते हो ना. त्याला रोखू शकता. अभी अगर सोचो यहाँ चिड़िया घोंसला बना रही है, आणि जर चिमणी ते आपलं घरटं बांधते तो फिर क्या करोगे? आप बांधने दोगे? मग काय करायला? बांधायला द्याल का? नहीं ना. नाही ना. कभी भी किसी को भी इंसान को पहले बीमारी नहीं आती, पहले उसके मन में डाली जाती है. आणि कधीच कोणत्या माणसाला डायरेक्ट आजार पण नाहीये, ते त्याच्या मनात पहिले टाकलं जातं. याद रखो, लक्षात ठेवा. जब वो मन पे हावी हो जाती है ज्यावेळेस ते मनावरती हमला होतो तब वो बीमारी आती है. तेव्हा ते आजार पण येते. पहले वो बाहर से बोलती है, पहिले ते बाहेरून बोलते तू खूप बारीक आहे, और तू बहुत दुबली है डोळ्याच्या खाली काजळी आहे, और आंखों के नीचे काला बना के है, शायद तू बुरा तर तुला ताप आहे म्हणजे तो और आगे जाके तुझे जरूर बुखार आएगा तुझा गळा कणकण आहे, और तेरे गले में खराश है कणकण होईल, और ते तेरा बारीक आहे. आणि हे कधी होतं माहिती आहे? और ये कब होता है पता है? जेव्हा आरशात बघतो तेव्हा. जब आईने में देखते तब. हे किती बारीक झाली ना, हाँ मेरी कितनी दुबली हो गई है डोळ्याची किती काजळी झाली ना. और आंखों के नीचे काला हो गया. आणि ते पाहताना आपण हे म्हणत नाही और वो देखते समय हम ये नहीं कहते की अरे डोळ्याच्या खाली काजळी आली आणि मी सडपातळ झाली, पण भीतरमधून मी बलवान आहे. और आंखों के नीचे काला हो गया है, पर मैं दुबली दिख रही हूँ, पर फिर भी अंदर से मैं बलवान हूँ. या आठवड्यात सुद्धा मला फोनवर विचारलं, तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बारीक दिसताय. म्हणजे बिलकुल नाही, कोणत्या अँगलने मी बारीक दिसणार नाही. मी आहे तशीच आहे. तुमच्या डोळ्यांना तुम्ही साफ करा म्हटलं, कारण मला माहीत आहे मी जर म्हटलं हो हो मी बारीक झाली, अच्छा अच्छा, मग मी आजारी पडेल. तर आपण बोललोच नाही. म्हटलं डोळे तुमचे साफ करा, शायद तुम्ही क्रॉसमध्ये मला बघितलं असेल. मी कबूल नाही केलं. आपलीच लोक कधी कधी आपल्याला भेटतात, अय्यो किती बारीक झाली गं तू. और हमारे लोग हमें मिलते हैं. बाई पाहिजे हा बी नाही तर टीव्हीची मरीच होशील. असे लोक बोलतात, बोलून जातात ना काही लोक. और कुछ लोग ऐसा बोल देते हैं ना आपको, हां, म्हणून ते आपण लगेच येशूच्या नावात तोडत नाही, और वो तुरंत हम यीशु के नाम से तोड़ते नहीं है, आपण हलक्यात घेतो. और हम हल्के में लेते. ह्या गोष्टी म्हणून कधी पण लक्षात ठेवा. आजार असेल, आता सर्दी, बाई थंडी झाली, आता आता बाई मला सर्दी होणार, आता बाई मला थ्रोट इन्फेक्शन होणार, कशाला बोलायचं? अरे वा थंडी चांगली आहे, और ठंडी अच्छी है, मस्त चांगलं जेवणार, और मैं अच्छे से खाना खाऊंगा, भाकऱ्या बिकऱ्या खाणार. और भाकरी वगैरह कारण खाऊंगा, याच महिन्यामध्ये थंडीच्या महिन्यातच बाजरीच्या भाकरीचा उपयोग होतो. क्योंकि इसी ठंडी के महीने में बाजरे की जो रोटी होती है उसका उपयोग होता है. आता उन्हाळ्यात तर खाल्ली नाही, और वो धूप काल में तो खाया नहीं, कारण उन्हाळ्यात खाते ना बाजरीची भाकर. क्योंकि उसमें तो बाजरे की रोटी खाते चला हैं. आता आपण बाजरीची भाकर खाऊ. और चलो अभी हम बाजरे की रोटी खाएंगे. चला आला बाबा तो सीझन, और आ गया वो सीजन, त्याचा विचार खाण्याचा. असं म्हणून बोला, चांगलं खावा, और इस स्थिति से अच्छा खाओ, है ना. तर अशीच आजार येत नाही. तो ऐसी बीमारी नहीं आती. म्हणा जर डायबिटीज वाले की अरे मला मी काही काही माझं शुगर नाही वाढणार. और डायबिटीज वालों में बोल रहे हैं कि मैं अगर कुछ भी खाऊंगा फिर भी मेरा शुगर नहीं बढ़ेगा. वाढलं तरी म्हणा काय नाही,
खाऊन पिऊन जायचंय देवाकडे. और बढ़ गया तो भी बोलना है जाने तो कुछ भी नहीं, खा पी कर प्रभु के पास जाएंगे. असं फक्त देवा शरीराला हे नाही हे नाही हे नाही हे नाही असं बोलून कशाला आपल्याला शरीर हे तर देवाच आहे. और ये शरीर तो परमेश्वर का है, तो ये नहीं वो नहीं खाना है ये नहीं खाना है ऐसा बोल रही क्यों शरीर को तकलीफ दे रहा याचा है. अर्थ नाही गोळ्या बंद करू नका. डॉक्टर जोपर्यंत बोलत नाही मध्ये मध्ये चेकअप करा तुमचं किती शुगर वाढलं ते करणं गरजेचं आहे. और डॉक्टर ने जो गोली दी है वो भी खाना जरूरी है, बीच बीच में आप चेकअप करो, वो भी सब कुछ जरूरी है. पण एक गोष्ट नेहमी लक्षात और ठेवा, एक बात हमेशा याद रखो, स्वतःच्या बॉडीबद्दल सकारात्मक बोलाल छान तुम्ही बलवान व्हाल. और जितना आप अपने शरीर के लिए सकारात्मक बोलोगे उतना आप अच्छे रहोगे. डॉक्टरकडे तुम्हाला जायची गरज तो डॉक्टर के पास आपको जाने की कोई जरूरत नहीं पड़ेगी. त्यामुळे शरीराबद्दल चांगलं तो बोला. इसलिए शरीर के बारे में अच्छा बोलो. जाड व्हा या बारीक असा चांगलं बोला, मी आजारी नाही और असं. मोटे हो जाओ या फिर दुबले रहो, अच्छा ऐसा ही बोलना है कि मेरा शरीर निरोगी तर है. तुमचं शरीर निरोगी आहे, ह्यांचं शरीर निरोगी होती. मला सांगा ह्याच्यात किती जण ये जो लोग मिश्र देश से कनान देश में लेकर गए प्रियो, उनमें से कोई भी बीमार नहीं था, किसी का पैर सूजन नहीं हुआ था, किसी के कपड़े फटे नहीं थे, चप्पल टूटी नहीं थी. इतना आप समझ सकते हो कि प्रभु ने उनको स्ट्रॉन्ग रखा था. आणि ज्यावेळेस देवाने त्यांना मिस्र देशातून बाहेर काढलं तर त्यावेळेस ते लोक कधी आजारी पडले नाहीत किंवा त्यांचे कपडे फाटले नाहीत, त्यांच्या चपला जीर्ण झाल्या नाहीत, कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना झाला नाही. म्हणजे विचार करा देवाने त्यांना किती बलवान केलं होतं. हाँ, तो आपको यही बोलना है, मैं स्ट्रांग हूँ, मैं स्ट्रांग हूँ, मैं बीमारी से लड़ सकता हूँ, मेरे अंदर इतनी शक्ति है. आणि तुम्ही सारखं बोलायचं की मी मजबूत आहे, मी मजबूत आहे, मी आजारपणाशी लढू शकतो, एवढा मी बलवान यीशु आहे, ने मुझे बनाया. कारण देवाने मला बनवलंय. हालेलुया. हालेलुया. आगे के पॉइंट में प्रभु ने बताया कि छाया के लिए बादल और रात को प्रकाश देने के लिए आग प्रकट किए. आणि आपण पाहतो पुढच्या वचनामध्ये देव म्हणतो की त्यांच्यावर छत्र देण्यासाठी देव ढगासारखा पसरला आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभ यानी दिला. उनको रास्ते में चलाने के लिए भी परमेश्वर ने प्रोवाइड किया, उनकी जरूरत को मदद को उनका प्रबंध किया, आणि म्हणून रस्त्यामधून चालताना सुद्धा त्यांच्यासाठी ज्या काही गरजा होत्या त्या देवाने पुरवल्या, उनको रक्षा किया. त्यांना रक्षण तो केलं. वैसे ही प्रियो आपकी भी प्रभु रक्षा करता है. आप जब चलते हो, आते हो, रास्ते में रहते हो, प्रभु आपकी रक्षा करता है. आपको अन्न पानी की जो जरूरत है वो टाइम टू टाइम देता है. आपकी किसी चीज की प्रभु आपको कमी होने नहीं. मग तसंच देवाच्या मार्गावर चालत असताना तुमच्या ज्या काही गरजा आहेत, अन्न पाण्याची कोणत्याही गोष्टी आहेत, सगळ्या गरजा देव पूर्ण करतो. इसीलिए प्रभु ने उनके हाथ में धन भी दिया था ताकि वो खरीदी करके ले सके. आणि म्हणून देवाने त्यांच्या हातामध्ये इतकं धन दिलं होतं की त्यांनी सगळं काही विकत घेऊन प्रभु खावं. आपको भी इसलिए धन देता है कि आपको रास्ते में किसी से ओ ताई जरा एक गिलास पानी दे, भीख मांगने की जरूरत नहीं पड़े, आप खरीदी करके पी सकते हो. आणि म्हणून देव तुमच्या हातात सुद्धा यासाठी धन देतो की तुम्हाला दुसऱ्याकडे भीक मागायची गरज पडू नये की म्हणजे पाणी पिण्याचं, पण तुम्ही स्वतः ते विकत घेऊन प्यावं, इतकं धन देऊ इतनी कुवत तो प्रभु आपको दी है आणि एवढी कुवत एवढी कि क्षमता आप देवाने पानी दिलेली आहे खरीदी कर पी सकते की हो. तुम्ही पाणी विकत घेऊन खाऊ शकता, पिऊ शकता. किचन पाणी खाबो, बंगाली भाषा में पाणी खाबो. बंगाली भाषामध्ये सगळं खातात, चाय खातात, पाणी खातात. आणि नाही चला की करू आम चाय खाबो, क्या कर रहे हो, आम्ही चाय पितो असं बोलतो ना, तर तुम्ही चाय खाबो. खाबो म्हणजे खातोय, चाय खातोय असं. थोडीफार येते बंगाली भाषा, गुजराती येते, असे थोडीफार येतात. ठीक आहे, भाषांचा आवड ठेवली पाहिजे, काही नुकसान नाही. तर खाबो खाबो, पानी खाबो, जल खाबो. तो इस रीति से प्रभु ने उनका उपाय किया आणि अशा रीतीने देवाने त्यांचा उपाय प्रभु केला हमारा भी उपाय करता है. आणि देव आपला सुद्धा उपाय करतो. फिर प्रभु ने उन्हें क्या दिया, आणि देवाने त्यांना काय दिलं, अब्राहम को दिया वो वचन याद रखा. आणि अब्राहमाला दिलेलं वचन देवाने लक्षात ठेवलं. परमेश्वर ने याद किया कि अब्राहम को करार किया था कि तेरे वंश को मैं जमीन दूंगा. आणि देवाने ते आठवणी ठेवलं की देवाने अब्राहमाशी करार केला होता की ती जी भूमी आहे तुझ्या वंशजांना तो दे. परमेश्वर ने उनको जमीन दी, आणि देवाने त्याला ती भूमी जो दिली, जमीन किसी और की थी. आणि जी भूमी कोणा दुसऱ्याची तो होती. वैसे ही आने वाले दिनों में भी किसी और की जमीन आपको मिलेगी. आणि येणाऱ्या दिवसामध्ये कोणा दुसऱ्याची जमीन देव आपल्याला देईल. ठीक आहे, तुमचा आम्ही मी आता काढवते बघा. या 7 दिवसाच्या उपवासात काय झालं माहिती, और इस 7 दिन के उपवास में क्या हुआ पता है, रविवारी माहिती आहे आपण रविवारी नाही शनिवारी आपण इथे जे आलेले जे शनिवारी होते त्यांनाही माहिती पडेल, आपण व्हॅली ऑफ ब्लेसिंग पाहिली, ब्लेसिंगची व्हॅली पाहिली. और हम लोग ने आशीष की गहराई को देखा था. आठवलं. तर त्याच दिवशी एका बाईला घरात येऊन पैसे भेटले. और उसी दिन एक स्त्री को घर में आने के बाद पैसे मिले. आल्या ती बोली घेऊन आने के बाद मैंने टाकून गेले. और उसने कहा कि लू क्या कोई डाल के गए. म्हटलं टाकून गेलेत ना, नाव थोडी कुणाचे, पाकिट बिकिट कुणाचे थोडी, ते टाकून. इलेक्शन होतं ना, आठवा, म्हणून टाकून गेले.
म्हटलं घे घे. मैं निकाल दे रहे आता तुला तो माणूस तर दिसत नाही कारण अभी मी बोलले ना, व्यक्ती तो दिखाई नहीं दे रहा. असं खरेदी हे नाही करायचं. म्हटलं घे आता ते टाकून गेले तू गर्भ उघडून बघितलं तर पैसेच पैसे. और घर खोलने के बाद, दरवाजा खोलने के बाद उसने देखा कि पैसा ही पैसा. दुसरी बाईचं साक्ष सांगते, दूसरी स्त्री की गवाही बताते. तिच्या अकाउंटमध्ये फक्त 1100 रुपये होते. और उसके अकाउंट में सिर्फ 1100 रुपये था. त्याच्यातले 100 ठेवले, 1000 काढले वापरायला. और उसने वो 100 रुपये रखा और फिर 1000 रुपये खुद की इस्तेमाल के लिए आणि निकाला. 7व्या दिवशी आपला रविवार होता ना, ती प्रार्थना केली, प्रभू आता हे एवढेच राहिले. और 7वें दिन उसने प्रार्थना की, प्रभु देख इतना ही बचा है. आणि सोमवारी ते आले ना, तिने रविवारी संध्याकाळी तिला रात्री 8च्या सुमारास मेसेज आला की तिच्या अकाउंटमध्ये 23,000 आले. तिला म्हटलं आत्ताच काढ, उठले तर फोन लावला, दीदी काय करू 23. हां, कधी कधी रिटर्न जातात ना, पैसे निघून जाते. आता ते मी म्हटलं बघ रॉंग इंटरेस्ट देवाने दिले. आता जे ATM आहे का म्हटलं, दिले आहे. म्हटलं जा एवढं नाही. म्हटलं हा जा ATM शो 23,000 काढ, 1000 ठेव फक्त. 100 रुपये ठेव, तिचे 100 रुपये ठेवले. देव चमत्कार करणारा देव. और प्रभु चमत्कार करने वाला है. पुन्हा दुसऱ्याचे किसी दूसरे का हां हे आईची साक्ष. 3,000 ऑटोमॅटिकली बँकेतनं गायब झाले होते. और 3,000 रुपये ऑटोमेटिकली बैंक से गायब हो या गए. उपवासात देवाने हा जो शनिवारच्या ब्लेसिंग नंतर पुन्हा ते 3,000 अकाउंटमध्ये आले. और ये शनिवार के ब्लेसिंग के बाद फिर से वो 3,000 अकाउंट में वापस आते हैं. तुम्हाला कळाला अर्थ? पुन्हा दुसऱ्याचं पण ते आपल्याला देव देव. और किसी दूसरे का वो प्रभु हमें दे देता है. मग आता देव तुम्हाला तेच म्हणत आहे. और अभी परमेश्वर आपसे यही कह रहा काय है. म्हणत आहे क्या कहता है? की ते अन्य जातीने कमवलेलं फळ और वो अन्य जाति ने कमाया हुआ फल, त्याच्यात तुम्हाला अधिकारी देव करतो. और उसमें परमेश्वर आपको अधिकारी बनाएगा. जी जागा पुन्हा दुसऱ्याची आहे जो जगह किसी और की है पण त्याचे तुम्ही अधिकारी और व्हा. उसके अधिकारी हम होंगे. तुम्हाला देव जागा नक्की देईल. परमेश्वर हमें जगह जरूर देगा. आमेन. तर नक्की देईल. तो जरूर देगा. का देव जमीन देईल? और क्यों परमेश्वर जमीन देगा? का देवाला तुम्हाला जमीन द्यायचं? और का? क्यों परमेश्वर को आपको जमीन दिलवाना है? कारण त्याने अब्राहमाला प्रॉमिस केले. क्योंकि उसने अब्राहम से करार किया था ना. म्हणून देव कधी आपलं प्रॉमिस तोडत नाही. और परमेश्वर अपना करार कभी तोड़ता नहीं है. करार असतो, और करार होता तो है, कधी तोडत नाही. वो कभी भी तोड़ता नहीं. दुसरी गोष्ट, देव तुम्हाला ह्यासाठी करार देतो कारण मी तर लिहिलेलं आहे बघा 45व्या वचनात. यासाठी की त्यांनी आपले नियम पाळावे. हा, तुम्ही देवाचे नियम पाळावे. कोणते नियम पाळावे? देव तुम्हाला जमीन देईल, ते जमिनीचे पैसे, जमिनीचा हक्क, जमिनीचा दशांश तुम्ही देवाला द्या. और परमेश्वर हमें जमीन देगा तो उसका दान दशांश जो कुछ है वो सब कुछ हमें परमेश्वर को देना है. आणि दुसरं म्हणजे तुम्ही आज्ञेचं पालन करावं आणि आपल्या नियमशास्त्राप्रमाणे वागावे. हा, तुम्ही देवाच्या वचनानुसार वागून देवाची स्तुती करावी. म्हणून देव तुम्हाला हे देतो. म्हणजे देवाची इच्छा काय आहे? देव तुम्हाला काय आज येणाऱ्या काळात जमीन देणार आहे. और आने वाले काल में परमेश्वर हमें जमीन क्यों देने आणि वाला मला है? वाटेल असं होऊ शकतो का? और आप में से किसी को लगता होगा कि ऐसा होगा क्या? और मेरा भी विश्वास है नक्की होईल. जरूर होगा. देवाला काय कठीण आहे? और प्रभु को क्या कठिन है? काही कठीण नाही. कुछ भी कठिन नहीं. तुमच्या नावात जमीन नसली तरी देव देईल. और हमारे नाम पर जमीन नहीं होगी तो भी परमेश्वर हमें है क्या जमीन जमीन देगा. तुमच्या है क्या हमारे नाम पर जमीन? जमीन आहे? तुमच्या आहे? तुमच्या आहे? जमीन पोकळ जमीन असेल, पठारी जमीन गावी आहे. अरे वा. तुझ्या तुमच्या हां नाही त्याला. तुम्हाला जमीन आहे? तुम्हाला जमीन आहे? जमीन आहे? हां, तुम्हाला जमीन आहे? जमीन आहे. आपल्याला पण नाही बघा, म्हणून आपल्याला जमीन भेटणार. इसलिए हमें जमीन मिलेगी. 2026ला जमीन भेटणार. नक्की देव करेल. हा महिना कोणता आहे? पवित्र महिना आहे. और ये महीना पवित्र महीना है. कराराचा महिना आहे. करार का महीना है. त्याने त्याचा पुत्र देऊन आपल्याबरोबर करार केला. और उसने अपना पुत्र देकर हमसे करार किया. त्याच्या पुत्राच्या द्वारे आपल्याला सोनं चांदी देऊन बाहेर काढलं. और उसके पुत्र के द्वारा सोना चांदी सब कुछ देकर हमें बाहर या निकाला. महिन्याचा पहिला शुक्रवार आहे. और इस महीने का ये पहला शुक्रवार आणि है. या शुक्रवारच्या दिवशी तो म्हणत आहे की आतापर्यंत तुम्हाला सोनं चांदी नाही, तो तुम्हाला सोनं चांदी देईल. परमेश्वर कहता है शुक्रवार के पहले दिन में कि आपके पास सोना चांदी नहीं, परमेश्वर आपको तुम्ही सोना निर्बल चांदी नाही. देगा. आप निर्बल तुम्हाला नहीं. जमीन
नाहीये, पण देव म्हणतो मी तुम्हाला आता येणाऱ्या काळात ती जागा तुमची नाही पण तुमच्या नावावर होईल, तुमची होईल. और हमारे पास जमीन नहीं है तो परमेश्वर जो जगह किसी और के नाम पर है वो हमारे नाम पर होगी और वो हमें जरूर आता ते मिलेगी. 23,000 त्या बाईचे होते का? और वो 23,000 उस स्त्री के थे ज्या क्या? घरामध्ये पैसे टाकून गेले तिचे होते का? और जिस घर में जो पैसा डालकर गए थे वो पैसे उसके थे क्या? नाही, पण तरी नहीं. तिला दिलं ना, पुन्हा पर फिर दुसऱ्याचं उसको होतं. मिला ना किसी और का. बरोबर आहे. सही बात है. आता समजा आता ते 23,000 जरी तिने म्हटले असते, अहो पोलीसवाले भाऊ बघा माझ्या अकाउंटमध्ये आले पैसे घ्या, तर ते काय नावावर कुणाचं लिहिलंय का? और 23,000 अगर वो जाकर बोलते कि पुलिस को जाके कि पुलिस भाई देखो मेरे अकाउंट में इतने पैसे आए तो फिर स्कॅम पण असतो हा. और कभी कभी ये स्कैम भी होता है. काय म्हणतात, पैसे तुमच्या अकाउंटमध्ये टाकतात. और पैसे आपके अकाउंट में डालते हैं. हॅलो हॅलो कोण बोलतोय भाऊ, माझे पैसे ना तुमच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत, ते चुकून आला, एक नंबर चुकीचा झाला त्याच्याने ते तुमच्या अकाउंटमध्ये आले, प्लीज ते पैसे माझे मला रिटर्न करा ना. और मेरे पैसे ना आपके अकाउंट में आ गए और गलत नंबर डायल होने के कारण आपके अकाउंट में चले गए तो आप मुझे भेज दीजिए. असं करू मग संतोष भाऊ नको काय, अरे रे बिचारे दव्याचे पैसे ते जसे रिटर्न करतील और जैसे वो रिटर्न करेंगे अकाउंटमध्ये किती पैसे खाली होऊन जातील. अकाउंट में कितना पैसा है वो खाली हो जाएगा. त्याला स्कॅम म्हणतात. और इससे बोलते स्कैम. अशा रीतीने आजकाल असे करतात. और इसी वजह से अभी के लोग ऐसा करते हैं. जेव्हा आपण पैसे त्यांचे रिटर्न करतो जब हम पैसा उनका रिटर्न करते तर हैं आपल्या अकाउंटमधलं सगळं शून्य तो होतं. अकाउंट में सब कुछ शून्य होता है. कळलं ना? समझ में आया. मोबाईल पण कोणाला द्यायचं नाही, मागितलं तर हे जपा आता, म्हणजे हे एक स्कॅम होतं. म्हणून मी तिला काय म्हणलं, बाई त्याच्यावर तुझं काही लिहून तर आलं नाही, कुठून आले ते और पैसे. मैंने उससे कहा कि लिखकर तो नहीं आया कि किसका पैसा है कहाँ से आया. बँक आहे ना बँक, अब जो बैंक होती है ना जेव्हा आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतात तर त्याचं विवरण येतं, विवरण तो उसका विवरण आता है ह्याने टाकले, कि इसने डाला है, तिथून आले, यहाँ से त्या आया. बँकेतून आले, और इस असं बैंक लिहून से आया. येतं. ऐसा लिखकर आता ICICI है. बँक कडून तुम्हाला त्या बँकेतून असं लिहून येतं. और ऐसा सब कुछ लिखकर आता है. आता तुम्ही पाहता का नाही मला नाही माहिती, पण जे शिकलेले असतात ते बघतात, त्यांना त्याला जर क्लिक केलं ना, त्याच्यावर क्लिक केलं की विवरण येतं की ह्या अकाउंटमधून ह्या माणसाने ह्या असं पाठवलं. पण तिच्यावर तसं काही नव्हतं. म्हटलं मग काही नाही, उगाच तिचे पैसे आलेले जातील आणि तिचं अकाउंट पण बिचारीचं 100 रुपये ते पण जातील. म्हटलं काढून घे. देवाला काहीच कठीण नाही. और परमेश्वर को कुछ भी बात कठिन नहीं. तुम्हाला कळाला अर्थ? आपको समझ में आ रहा म्हणून लक्षात ठेवा. है. इससे ही याद रखना. आज देव आपल्याला हे सांगतो, आपल्या नावावर जमीन नाही पण देव करू शकतो. और हमारे नाम पर जमीन नहीं है तो परमेश्वर कर जमिनीचे सकता है. व्यवहार करू शकतो. जमीन के व्यवहार परमेश्वर कर देव सकता है. जमिनीचे व्यवहार करून तुमच्या हातात धन देऊ शकतो. और परमेश्वर जमीन का व्यवहार करके हमारे हाथ में धन दे तर सकता है. आहे कोणा दुसऱ्याचं पर है किसी और का, पर वो परमेश्वर हमें देगा. है ना. इधर ते पाहिजे ते वचन टिक करा. उस वचन को टिक करो. कोणतं? 44. वे अन्य लोगों के श्रम के फल के अधिकारी किए गए. माहिती पडलं? आपला देव तसा आहे प्रियांना. और हमारा परमेश्वर इतना अच्छा है. तर हा पवित्र हप्त्याचा सोहळाचा पहिला शुक्रवारी देव तुमच्याशी करार करतोय की येणाऱ्या काळामध्ये 26 मध्ये तुम्हाला नक्की अन्य लोकांचे जे श्रमाचे फळाचे तुम्ही अधिकारी व्हा, मी पण आणि तुम्ही पण. और परमेश्वर इस पवित्र सप्ताह के पहले दिन में आपसे पहले शुक्रवार को आपसे करार करता है कि आने वाले साल में 2026 में परमेश्वर आपको जरूर हमें जमीन दिलाएगा और जिस पर हमारा कोई अधिकार नहीं है, जो दूसरों का है उसको परमेश्वर हमें जरूर देगा. लोगों के श्रमों के फल का अधिकारी हम किए जाए. आणि लोकांच्या श्रमाचं फळ आपल्या हाती नक्की लागेल. हा ना. तर आपल्या देवाने आपल्याला बाहेर ह्याच्यासाठीच और काढलं, हमारे परमेश्वर ने हमें इसलिए बाहर निकाला आपल्याला आशीर्वादित करायला. कि वो हमें आशीषित करे. है ना. तर करूया प्रार्थना. करेंगे प्रार्थना. या पण उभे राहू. आओ हम सब खड़े हो जाएंगे. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु का पूर्ण सर्व सामर्थ्य नाम से प्रभु हम आपके सामने आते. मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, आज के वचन के अनुसार प्रभु जैसे तूने इस्राएल को मिस्र देश से बाहर निकाला तो निर्बल और कंगाल नहीं परंतु सोना चांदी लेकर दिलवाकर प्रभु उन्हें बाहर निकलवाया, अमीर होते. वैसे आज इन्हें भी प्रभु तूने शैतान की गुलामी से बाहर निकाला है. कुछ सालों से, कुछ साल दिन पहले, महीने पहले, तो प्रभु ये निर्बल नहीं परंतु सोने चांदी से भरे हुए होने के लिए, अमीर होने के लिए सहायता करना प्रभु. इनका रक्षक तो तू है, ढाल है, लेकिन तूने आज इनके साथ करार किया है. जो वाचा तूने अब्राहम के साथ किया वही तू इनके साथ करा है. अब्राहम को तूने कहा था मैं ये जमीन तेरे वंश को दूंगा, तो प्रभु ये अब्राहम के वंश है. बाइबल में लिखा है हम तो अब्राहम के वंश से.
तो मसीह के विश्वास रखने के द्वारा हम अब्राहम के वंशज के लोगों के लिए घोषणा करते हैं कि आज से यीशु नासरी के नाम से ये जाति जाति के देश इन्हें मिलेगा और अन्य लोगों के श्रमों के फल के अधिकारी किए जाएंगे। यीशु के नाम से घोषित करती हूँ, ये जाति जाति के देश इन्हें मिलेगा और अन्य लोगों के श्रमों के फल के अधिकारी होंगे। अन्य जाति लोगों के प्रभु श्रमों के फलों के भागी होंगे, इसलिए होंगे क्योंकि प्रभु ये तेरी व्यवस्था को पूरी करे, तेरे विधियों को माने। तो प्रभु तू इन्हें दे, ये तुझे भी देंगे। इन्हें आशीषित करना प्रभु, आपका लहू लगा दी इन वचनों को रखकर ब्लेस करती हूँ इन्हें एक एक को ऊपर प्रभु। और इस पवित्र पिता सप्ताह के प्रभु, इस महीने के सप्ताह के पहले शुक्रवार ये ब्लेसिंग रिलीज कर दे प्रभु। और जो तेरा वचन इनके ऊपर रखती हूँ पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से धन्यवाद देते प्रभु। आपका लहू लगाते हो, इन्हें आशीषित करते हो और आपके छेदे हुए हाथों में सदा सुरक्षित रहने के लिए प्रार्थना। तो इनकी ढाल इनका कवच है और आने वाले 2026 में के अंदर प्रभु खत्म भी होने से बहुत, मैं तो बोलती हूँ प्रभु चालू होने के समय से ही प्रभु तो इन्हें जमीन दे देना। जो इनके नहीं, इनके नाम पर भी नहीं है तो इनके नाम पर जमीन निकलवाएगा, अद्भुत रीति से तू करवाएगा। तेरे लिए कोई बात कठिन नहीं पिता, जहाँ कुछ नहीं वहाँ तो सब कुछ बनाता है। मैं धन्यवाद देती। और जहाँ सब है वहाँ तुझे काम करने के लिए कोई इंटरेस्ट नहीं रहता, क्योंकि जहाँ ऑलरेडी सब कुछ है वहाँ उस व्यक्ति को वैल्यू नहीं लगेगी। लेकिन जहाँ कुछ नहीं है ना, उसको मालूम है रे बाबा अपने पास तो कुछ भी नहीं, ना ज़मीन है ना प्रॉपर्टी, कुछ भी नहीं। लेकिन वहाँ जब तू काम करेगा और प्रॉपर्टी हो जाएगी तब ये बोलेंगे मेरा प्रभु ने ये सब किया है। धन्यवाद देते धन्यवाद। आपका लहू लगाते, इन सबको यीशु के लहू से कवर करती हूँ, करुणा दया मांगती हूँ, छेदा हुआ हाथ मांगती हूँ, आपकी आशीष मांगती हूँ और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना। तो इनकी ढाल इनका कवच। धन्यवाद देते, सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ। आज प्रभु उपवास प्रार्थना में इन्होंने सिर्फ उपवास नहीं प्रार्थना भी की, इन्हें बहुत आशीषित प्रभु। आपका लहू लगाती हूँ प्रभु, हम सबको प्रभु तेरे छेदे हुए हाथों में देते यीशु के नाम से। आमीन। प्रेज़